म्हणून माझं गोरगरीब ओबीसीच्या लोकांना सांगणं आहे, तुम्हाला हुशार करतोय व्हायचंच होण्याचं नका हो. तुम्हाला जर आडमुठं वागायचं असेल गोरगरीब ओबीसीला तर वागा, पण मी सांगतोय तुमचं पोरग म्हणून सांगतो, शब्दावर माझा विश्वास ठेवा. आमचं हैदराबाद गॅजेटियर आहे, आमचं आम्हाला मिळू द्या. सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळू द्या. आणि तुम्ही छगन भुजबळला सांगा की मोर्चे फिरचे तू काढ. जर आरक्षण 14% चॅलेंज 16% जर चॅलेंज झालं तर गोरगरीब ओबीसीचं पुरं वाटोळ होणार आहे. परत 2% वरच्या ओबीसीचं वाटोळ होणार आहे. आणि तुझ्यामुळे होणार आहे छगन भुजबळ. तू मराठीचं मिळू दे, तू गप बस. खूप ओबीसीचे नेते दुसरे हुशार, ते नाही म्हणत काही. त्यांना वाटतं नोंदी मिळाल्यात ना मराठ्याला मिळायला पाहिजे. गोरगरीब ओबीसींनी त्याच्या नादी लागून मोर्चात सहभागी होऊन विनाकारण मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरून पाणी नाही मिळालं, जेवण नाही मिळालं, पावसात झोडपलेत मुंबईच्या. ना गोळी खायला मिळाली सर्दी झाल्यावर, ना पांघरायला मिळालं. तिथल्या मुंबईतल्या बांधवांनी बिचाऱ्याने कुणी रगी आणून दिल्या, कुणी छत्र्या आणून दिल्या, आणि आमचे लेकर बाळ चटणी भाकरी हातावर घेऊन खाल्ल्या रस्त्यावर. आम्ही आमचा जी आर कष्ट करून मिळवलाय. तुम्ही आमच्या नरडा दाबणार पोरांचं मराठ्याच्या. मराठी बी गप नाही बसणार आता. आम्ही बी तुम्हाला अशी लाट उसळेल दिसन आता की तुम्हाला 2 वर्षातल्या आंदोलनात जी दिसली नाही ना ती लाट तुम्हाला आता दिसन. रस्त्यावर लोक दिसतील तुम्हाला, घराघरावर लोक दिसतील. बघा दिसतील का माय मावल्या सहित आमचे सगळे म्हातारे माणसं सुद्धा आता आचे कोचे खाऊनच आहेत.